नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, एक DMR कडून एक नवीन अपडेट आलेलं आहे. बघा, हे अपडेट काय आहे आज आपण जाणून घेऊ. तर बघा, हे अपडेट जे आहे हे अपडेट आजच आलेलं आहे. जे त्याची डेट बघा किती आहे. आपण आज बघू शकतो की त्याची डेट 22 एप्रिल 2024 म्हणजे हे अपडेट आजच आलेलं आहे. आजचंच अपडेट आहे. तर बघा, हे अपडेट काय आहे आपण बघूया की वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालय तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क व तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS ने ION कंपनी मार्फत दिनांक 22 जून ते 20 जून या 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. म्हणजे जी आपली DMR एक्झाम आहे, आपल्याला माहिती आहे की 12 जून ते 20 जून या कालावधीत घेण्यात आली होती. तर बघा, त्यासाठी काही लिस्ट लागल्या होत्या. त्या लिस्टनुसार आपल्याला त्या यादीनुसार आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले होते. बघा, सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्ती ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यावेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास वेळेला उपस्थित राहावे. यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांची पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता उपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तर बघा, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे स्टुडंट तिथपर्यंत पोहोचले नाही किंवा त्यांना जॉईन करायचं होतं नाही की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पण त्यांनी जॉईन केलेलं नाही. तर बघा, असे जे रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदासाठी अजून जे समोर विद्यार्थी आहे SML नंबर नुसार त्या समोरच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले आहे. नवीन यादी सुद्धा यामध्ये त्यांनी पब्लिश केली आहे की कुठून कुठपर्यंत त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला यामध्ये सगळं सांगणार आहे. तर बघा, 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर यावेळी या कालावधीत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले होते मुंबईला त्यांनी डबल जायचं नाही. म्हणजे आधी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले आहेत त्यांनी जे जॉबला जॉईन केलेले नाही त्यांनी आता डबल जायचं नाही. हे फक्त आता जे नव्याने विद्यार्थी ज्यांना SML नंबरनुसार ज्यापर्यंत आधीच्या लिस्ट मध्ये दिलं त्याच्यानंतरची लिस्ट पब्लिश केलेली आहे आता त्यांनी त्या समोरच्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे. त्याबद्दल पण मी तुम्हाला यामध्ये पूर्ण सांगणार आहोत की आजची लिस्ट कुठपर्यंत होती आणि आता समोरची लिस्ट कुठपर्यंत आहे याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहोत. बघा, हे सगळं काय आहे, की जे पूर्ण आपला जो SML नंबर आहे त्या SML नंबरवर नुसार यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर बघा, आधी काय आहे, अराखीव सर्व जाती प्रवर्ग म्हणजे काय, जो ओपन आहे ना, ओपन कॅटेगरी बद्दल दिलेलं आहे. तर बघा, जी जुनी यादी होती सेकंड यादी, तर सेकंड यादीमध्ये काय दिलं होते की 833 ते 2118 पर्यंत त्यांनी बोलावले होते. तर बघा, 2118 पर्यंत. तर बघा आता काय नेक्स्ट 2122 ते 3679 3679 पर्यंत बोलवण्यात आलेले. आणि काय होतं की 2118 पर्यंत बोलवण्यात आलं होतं. आता 2122 ते 3679 पर्यंत आता कंटिन्यू करण्यात आले. कारण तिथपर्यंत जे ओपन प्रवर्गातील विद्यार्थी आहे ज्यांचा SML नंबर याच्या मिड मधील किंवा याच्या अंतर्गत येत असेल त्यांनी त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे आपल्याला. बघा, डेट किती आहे बघा, 29/4/2024 ला जायचं आहे. जे आपले स्टाफ असेल ते त्यांनी. त्यानंतर बघा, अराखीव प्रकल्पग्रस्त सर्व जाती प्रवर्ग. जे प्रकल्पग्रस्त मध्ये येत असणार सर्व जाती म्हणजे जे सर्व जाती जसे की SC ST OBC NTP NTC सर्व जातीमधील जे काही विद्यार्थी असेल त्यांचे प्रकल्पग्रस्त मधील त्यांचा SML नंबर 15,769 ते 32,746 पर्यंत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं. त्यांची डेट किती आहे? त्यांची डेट आहे 30 एप्रिल 2024 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर बघा, अराखीव अशंकालीन सर्व प्रवर्गातील सर्व जाती प्रवर्ग. तर बघा, यामध्ये पण दिलेलं आहे की सर्व जाती प्रवर्ग त्यांनी त्यांचा SML नंबर 13,309 ते 32,948 पर्यंत जे आहे त्यांनी तिथे जायचं. अशकालीन मध्ये काय आहे की जे पार्ट टाइम जॉब ज्यांनी 2005 पर्यंत ज्यांना आधी 2005 पर्यंत ज्यांना कोणाला गव्हर्नमेंट जॉब वगैरे असणार तर तशासारखे यामध्ये येणार. ज्यांच्या समोर त्यांनी अशंकालीन दिलेलं असणार 13,309 ते 32,948 पर्यंत त्यांना तिथपर्यंत त्यांना जायचं आहे.
तर अशा प्रकारचं आहे ते. त्यानंतर बघा अजा. अजा मीन्स काय होते माहिती आहे आपल्याला, की जे एससी कॅटेगरीवाले कॅटेगरीवाले त्यांची जी आधीची लिस्ट होती त्यामध्ये बघा 2159 ते 2525 पर्यंत त्यांना बोलावलं होतं. तर यामध्ये बघा सेकंड मध्ये काय दिलंय त्यांनी, की 2528 ते 3089 पर्यंत जे काही विद्यार्थी असतील त्यांना जायचं आहे. त्यानंतर बघा अजा. अजा म्हणजे काय, एसटी कॅटेगरी. जे एसटी कॅटेगरी सर्वसाधारण आहे त्यांना कुठपर्यंत जायचं बघा. जे एसटी कॅटेगरी सर्वसाधारण आहे त्यांना कुठपर्यंत जायचं आहे, तर त्यांना 8782. तर बघा त्यांना आधी कुठपर्यंत बोलवलं होतं, त्यांना 6148 ते 8781 पर्यंत, म्हणजे 8781 पर्यंत आधी बोलवले होते. आता कंटिन्यू तिथून 8782 ते 10,611 इथपर्यंत ज्यांचा एस-एम-एल नंबर असेल त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे 30 एप्रिल 2024 तारखेपर्यंत. त्यानंतर त्यानंतर जे विजय म्हणजे जे विजय 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 कॅटेगरीवाल्यांचा जो आधीच्या लिस्ट मध्ये किती होता नंबर बघा, 4597 ते 6760 पर्यंत जे काही विद्यार्थी होते त्यांना जायचं होतं. तर आता तिथून बघा कंटिन्यू करण्यात आलंय, की जे 6800 ते 7381, 6800 ते 7381 पर्यंत लोकांना जायचं आहे. कारण का आधी आधी जे 6760 लोकांना विजयवाल्यांना आधी बोलावलं होतं. आता इथून कंटिन्यू केलंय बघा, 6800 ते 7381 पर्यंत जे काही स्टुडंट आहेत त्यांना जायचं आहे 30 एप्रिल 2024 पर्यंत. त्यानंतर बघा, त्यानंतर एनटीबी, त्यानंतर एनटीबी जे असणार, एनटीबी एनटीसी बघा. एनटीसी 2832 ते 2983. आधी काय होतं बघा, एनटीसीचं आधी होतं एनटीसीचं 2240 ते 2808 पर्यंत बोलावले होते. त्यानंतर इथून बघा कंटिन्यू कुठून झालंय, की 2832 ते 2983 पर्यंत जे जे आहे जे स्टुडंट आहेत त्यांना बोलावलंय 30 एप्रिल 2024 पर्यंत. त्यानंतर बघा जे एनटीडी आहे, एनटीडी ला बघा, एनटीडी ला सर्वसाधारण जे काही एनटीडी आहे, एनटीडी ला बघा आधी बघू आपण एनटीडी चे कुठपर्यंत होते बघा. तर एनटीडी ला 1564 ते 2307 पर्यंत बोलावलं होतं. आता बघा 2309 पासून तर 2473 पर्यंत त्यांना बोलावलं आहे. 2473 पर्यंत त्यांना बोलावलं. त्यानंतर बघा एचबीसी, जे एचबीसी आहे, एचबीसी म्हणजे विमा सर्वसाधारण, यांना काय म्हणतो आपण, एचबीसी. एचबीसी वाले एचबीसी आहे त्यांना त्यांना बघा आधीच्या लिस्ट मध्ये त्यांना एचबीसी ला 6690 ते 11560 पर्यंत जणांना बोलावलं होतं. इथे 11243 ते 14934 पर्यंत जे काही एस-एम-एल नंबर मध्ये येत असेल त्यांना जायचं आहे. त्यानंतर बघा जे ईडब्ल्यूएस आहे, ईडब्ल्यूएस चे आधीची जे लिस्ट होती सेकंड लिस्ट, त्यामध्ये त्यांना 4252 ते 7041 पर्यंत बोलावलं होतं. तर आता 7045 ते 9912 पर्यंत जे काही विद्यार्थी असेल त्यांना 30/4/2024 पर्यंत त्यांना तिथे जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर बघा जे आधीची लिस्ट होती, जे आधीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्याचं वेळापत्रक जे होतं ते गुणवत्ता यादीनुसार त्यांना जे ओपन होते, ओपन कॅटेगरी मधील त्यांना 2118 पर्यंत बोलावले होते. तर इथे काय दिलेलं आहे, की 2122 ते 3679 पर्यंत जे लोक येत असेल त्यांना तिथे जायचं आहे. त्यानंतर जे जे एससी होते, जे एसटी कॅटेगरी होते त्यांना 2159 ते 2525 पर्यंत बोलावले होते. तर इथे आता 2525 पर्यंत बोलावलं त्यांना. तर इथे 2528 ते 3089 पर्यंत जे लोक असेल त्यांना जायचं. त्यानंतर जे एसटी होती, एसटी ला बघा, एसटी ला आधी 6148 ते 8781, इथे दिलंय 8782 ते 10611 पर्यंत जे काही येत असेल त्यांना जायचं आहे.
त्यानंतर इथे पण दिलंय बघा. असंच त्यानुसार सेकंड यादीला कंटिन्यू करून त्यांनी जे समोरचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटनुसार त्यांनी बोलावलं. तर यामध्ये त्यांच्या मेरिटनुसार दिलंय. तुम्ही जे आधीची यादी आहे ते पण बघून घ्या आणि ही जी नव्याने यादी लागली ती पण बघून घ्या. त्यामध्ये त्यांनी कंटिन्यू केलेलं आहे की जे समोरचे विद्यार्थी आहेत त्या समोरच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले. तर अशा प्रकारचं हे पूर्ण नोटिफिकेशन आहे. तर बघा मी तुम्हाला फक्त जे अधिपरिचारिका आपलं जे स्टाफ नर्स आहेत त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की आधीच्या लिस्टमध्ये जिथपर्यंत आले होते त्यानंतरचे इथून जसं कंटिन्यू केलं. जसं समजा ओपनवाले 2118 पर्यंत होते तिथे 2122 ते 3679 पर्यंत बोलवलंय. म्हणजे जे सेकंड लिस्ट आहे त्या सेकंड लिस्टला कंटिन्यू करून जे विद्यार्थी त्याच्या मेरिटनुसार त्यांनी इथे कुठून ते कुठपर्यंत म्हणजे जायचं त्यांनी त्याच्या मेरिटनुसार ते त्यांनी डॉक्युमेंटसाठी जायला त्यांनी सांगितले. तर बघा ओपनसाठी त्यांनी दिलेलं आहे की 29 एप्रिल 2024 ला जायचं आहे. आणि जे अदर कॅटेगरी आहे पूर्ण त्यांना 30 एप्रिल 2024 ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. टाइम बघा, टाइम आहे सकाळी 9 ते 5 पर्यंत. आणि आणि जे 30 तारखेला सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आहे आणि दुपारी 1:30 ते पडताळणी संपेपर्यंत अशा प्रकारचा पूर्ण हा टाइम आहे. तर बघा हेच या नोटिफिकेशन मध्ये हेच महत्वाचं होतं की जे सेकंड लिस्ट होती त्या सेकंड लिस्टला कंटिन्यू करून त्यांनी समोरचा जो एसएमएल नंबर जो एसएमएल नंबर होता तो नंबर कंटिन्यू करून जे समोरचे जे मेरिट नुसार त्यांनी समोरच्या विद्यार्थ्यांना बोलवलं. तर बघा त्या आधीच्या लिस्टला कंटिन्यू करून त्यांनी ही लिस्ट बनवली आहे आणि ह्या लिस्टला बनवून त्यांनी जे समोरच्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं. तर अशा प्रकारचं हे पूर्ण नोटिफिकेशन आहे जे डीएमआरने आपल्याला आज पाठवलेलं आहे. तर बघा याबद्दल समजा कोणाला जर काही क्वेरीज असेल, कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये विचारू शकता. मी त्यावर पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवणार. आणि जर समजा तुमचं जर पूर्ण डाऊट क्लिअर झाला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, व्हिडिओला शेअर करू शकता आणि जर चॅनलला नवीन असणार तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू. धन्यवाद.